निवडणुकीमध्ये काही पारदर्शकता राहिलेली नाही. पहिली गोष्ट, माझ्या अचलपूरमध्ये 10,000 नाव आता वेळेवर कमी झालेले आहे. या सगळ्या घोळात हे निवडणुका होणं म्हणजे काही संभ्रम निर्माण करणारी आहे. मला असं वाटतं का हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे, मतमाराचा जसा अधिकार आहे तसं माझं मत मला भेटलं का नाही भेटलं हा पण त्या मतदाराचा अधिकार आहे. आणि निवडणूक आयोग ते मत दाखवू शकत नाही. माझं निवडणूक आयोगाला चॅलेंज आहे का माझं मत मला भेटलं हे दाखवायची तुमच्याजवळ काय तरतूद आहे, काय सिस्टीम आहे तुमच्या या ईव्हीएम मशीनमध्ये, ते दाखवली पाहिजे. आणि म्हणून आमची मागणी काय आहे, काँग्रेस आघाडीची मागणी जरी बॅलेटची असेल तरी मी ईव्हीएमच म्हणणार आहे. ईव्हीएम मशीन असू द्या, पण जो व्हीव्हीपॅट येतो ना, तो जो काही दिसतं आम्हाला, तो आम्हाला नावागिवासहित आमच्या हाती आला पाहिजे, आमची सही घेतली पाहिजे आणि व्हीव्हीपॅट क्रमांकासहित आम्ही तो मतपेटीत टाकला पाहिजे. म्हणजे काय होईल, ईव्हीएम मशीन पण राहील आणि व्हीव्हीपॅटच्या ह्याच्यावर जर वाटलं तर ते मोजता येईल. म्हणजे बॅलेटची गरज नाही, बॅलेट पेपरची गरज नाही. व्हीव्हीपॅट जो हाती येतं, म्हणजे माझं मत कुठं गेलं, काय होतं बॅलेटमध्ये, बॅलेट क्रमांक याचा, नंबर राहायचा, नाव लिहायचं, मतदान क्रमांक राहायचा आणि सही राहायची. ती आता सिस्टीम संपवली. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.